गावातील ती भयान शांतता, अंधारलेली रात्र. गाव असतो घाबरून, रोज अनेक झाले गायब. कोणास ना हे कळाले, कधी, कुठे आणि कसे. अनामिक भीती मनात उमटत एक शिरशिरी जायची. भीतीचा मायाजाल पूर्ण गावाला वेढा घातला होता. लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एक अनामिक भीती वाटत होती. गाव तसं हे चांगलं, पण हे विपरीत असे का घडते? असे काहीतरी प्रश्न होते, ज्यांची उत्तरे सापडत नव्हती. अनेक प्रश्नांचा बांध मनात राहतो कोंडून. कोणालाच काहीच कळत नव्हते. अमावास्येची रात्र, भयानक शांतता, कुत्र्यांचं ते विव्हळणं, त्यात आवाजाने काळीज जातो फाटून. मनाचा थरकाप उडून जातो. आज कोणाचा नंबर आहे अशी भीती मनात येऊन जाते. पिंपळ झाडाच्या झावळ्यात गुरफटलेली ती विहीर, त्याची ती सावली खूप भयान वाटत होती. मध्येच पक्ष्यांचा तो विचित्र येणारा आवाज, कुत्र्याचं भुंकणं, सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. अशावेळी संपूर्ण गाव निश्चित पडून राहायचा. लहान मुलं घाबरून जायची. दर अमावास्येला ती यायची. ती वेळ ठरलेली असायची. ती यायची. अशाच एका रात्री ती रडायची. त्या आवाजाने कानठळ्या बसायच्या. छाती बडवत ती रडायची. का रडायची ती हे कोणालाच माहीत नाही. तिला कोणी पाहिले नव्हते. ती तिच्या वेळेला यायची, रडायची आणि मग एक भयानक किंकाळी कानावर पडायची. ती किंकाळी कोणाची हे कोणालाच माहीत नव्हती. भीतीने कोणीच बाहेर पडायचे नाही. कोणी उठायचं पण नाही. जीव मिठीत घेऊन ते तसेच पडून राहायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना समजायचं, आपल्यातलं एक कमी आहे. संपूर्ण गाव जमायचं. डोक्याला हात लावून बसायचं. कोणाला काही सुचायचं नाही. यातून आपली सुटका कशी होईल हे काही त्यांना कळायचं नाही. मग तो रडण्याचा आवाज अन ती भयान शांतता. नेहमीच असं घडायचं. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावास्येला हे असंच घडायचं. पुढल्या अमावास्येला च्या वेळी मी शोध घ्यायचा ठरवलं. लपून बसलो मी आणि ती येण्याची वाट पाहू लागलो. आली ती तिच्या वेळेला. डोक्यावर पदर, एक नवी नवरीसारखी ती. सगळा शृंगार करून आलेली ती होती. तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज शांतता चिरत होती. ती आता एका घरासमोर थांबली होती आणि मग तिने रडायला सुरुवात केली. जोडीला तो कुत्र्याचा आवाज. मग माझं अंग थंड पडलं. मी थरथर कापू लागलो. ती पुढे काय करते ते पाहू लागलो आणि मी बघतच राहिलो. तो दरवाजा आपोआप उघडला गेला. ती आत गेली आणि एका व्यक्तीला बाहेर घेऊन आली. ज्यानं तिला आणलं होतं तो माझा मित्र होता. ती आता त्याचं काय करते ते बघू लागलो. ती आता माझ्या दिशेने वळली आणि तोच तिने तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. आता तिचा चेहरा मी बघू शकत होतो. ती कोण आहे हे मला समजणार होतं. ती आता मध्यभागी आली आणि तिचा चेहरा मला दिसला. तिचा चेहरा तो बघून माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा मी घरी गेलो होतो. मी घरी कसा? कोणी आणलं मला इथे? मी खरं स्वप्न तर पाहिलं नाही ना? पण नाही, मला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की संपूर्ण अंगाला घाम फुटतो. माझी वाचाच बंद होऊन जाते. एक अनामिक भीती माझ्या मनात घर करून जाते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.